सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि वाढीव घरपट्टीच्या विरोधात बेनकनहळ्ळी येथील ग्रामस्थांनी शहर पंचायत विरोधात आंदोलन छेडत प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराचा तीव्र निषेध केला आहे। गावातील गटारीतील दूषित पाणी थेट नाल्यामध्ये सोडले जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून हेच पाणी विहिरींमध्ये मिसळून पिण्याचं पाणीही दूषित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। यासोबतच शहर पंचायतीने घरपट्टीत केलेली मोठी वाढ तातडीने मागे घ्यावी, केंबाळी नाल्यावरील अतिक्रमण हटवून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करावा आणि गावाला पुरेशा प्रमाणात स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या। या प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। आंदोलनात ग्रामस्थ पंच कमिटीचे अध्यक्ष नागेश देसुरकर यांच्यासह युवराज पाटील, मोहन कांबळे, लक्ष्मण खांडेकर, रमेश देसुरकर, चंद्रकांत पाटील, सदानंद देसुरकर, महेश पाटील, सहदेव काटकर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि पंच कमिटीचे सदस्य सहभागी झाले होते। आमच्या गावामध्ये म्हणजे आता गणेशपूर, ज्योतिनगर, आणखी शिवमनगर इथून सगळं ड्रेनेजचं पाणीकडे यायला इकडं आणि त्यामुळं आमच्या या विहिरीवर सगळा परिणाम व्हायला आहे। पाणी सगळं ते मुरत आहे तिथं। मग त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी आणि तसं त्याप्रमाणे नाल्यामध्ये पाणी सोडले। विहिरीत ते मुराले ते आणि त्यासाठी आणि परत घरपट्टीसुद्धा भरपूर वाढवलेत। आणखी त्याचा म्हणजे मोबदला म्हणजे काही नाही, सुविधा काही नाही, सुविधा अजिबात नाही आणि त्यासाठी कमी करावं, नाहीतर मोर्चा काढण्यात येईल। ग्रामपंचायत त्याचबरोबर आता या वर्षापाठीमागे पट्टण पंचायत म्हणून घोषित केलेले आहे। तर पट्टण पंचायत घोषित केल्यानंतर जे ग्रामपंचायत बरखाजली ते सदस्यांचं दुर्लक्ष आहे। कोण सदस्य नाही, अध्यक्ष नाही, काय नाही, तर अधिकाऱ्यांच्या अंडरखाली ही म्हणजे पट्टण पंचायत आले। त्याचबरोबर जे गणेशपूरहून येणारं पाणी, जे ड्रेनेजचं पाणी आहे, हे पाणी पूर्ण घाणेचं साम्राज्य आहे आणि इथं आमच्या बेनकनहळ्ळीला पिण्यासाठी जी बावडी खांडलेली आहे त्या बावडीच्या बाजूला हे पूर्ण पाणी साठवत म्हणजे थांबत आहे। तरी ह्या पट्टण पंचायतचं पूर्ण दुर्लक्ष आहे अधिकाऱ्यांचं। फक्त त्यांचं काय आहे, पट्टण पंचायतात 1 वर्षाच्या पाठीमागे जाहीर झालेले आहे, यांनी फाळापट्टी हे सर्व 10 वर्षाचं गोळा करायलेत। कोण गरीब असतंय, काय असतंय, कोणाकडे पावती असते नसतंय, ज्या टायमाची पावती असते त्या टायमासनं म्हणजे यांच्याकडे काय ऑन रेकॉर्ड नाही आहे। पण जी पंचायत जी आहे त्या पंचायत म्हणजे जे रेकॉर्ड असतंय, आज आम्ही पावती भरून त्यांनी पावती देतात, ती पावती दिल्यानंतर एका वेळेस गरीब माणसाने ती पावती हरवते। त्याच्या आधीच 5 वर्षाचं भरलेलं असतं, कारण ती पावती हरवलं आहे। तर यांनी काय करायलेत, पूर्ण पाठीमागचं ज्या टायमात आम्ही पावती कुठे तर जुने गावली सापडली दिलो त्या टायमापासून यांनी पावती भरून कमीत कमी 30,000 35,000 या पद्धतीनं त्यांनी पट्टीचं जे फाळापट्टी आहे ते आकार करण्यात येत आहे। तरी याचं जे पट्टण पंचायतचे अधिकारी आहेत आता नेमलेले, त्यांनी याची गंभीरता लक्षात घेऊन परत ह्या ड्रेनेजचं पाण्याचं योग्यरित्या विल्हेवाट लावायला पाहिजे, याची पट्टण पंचायतीने नोंद घ्यावी। नाहीतर आम्ही येत्या काळात गावच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देणार आहे। सध्याला आम्ही थोडक्यात एक आमच्या ग्रामस्थ पंच कमिटीच्या वतीनं देईन। जर त्याच्यात नंतर पण दुर्लक्ष झालं, आम्ही गाव लेवलला चाबूक मोर्चा म्हणून आम्ही बैला सकाट, लहान मुला सकाट जाऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात येईल। बेनकनहळ्ळी गावापासून 500 मीटर अंतरावरती केंबाळी नाला आहे आणि नाल्यामध्ये गणेशपूर आणि ज्योतिनगर, सरस्वतीनगर हे हिंडलगा हे पाणी घाण पाणी म्हणजे ह्याचं ड्रेनेजचं पाणी सगळं ह्या नाल्याला आलं आहे आणि तिथंच बेनकनहळ्ळीला पिण्याच्या पाण्याची विहीर आहे। त्या विहिरीमध्ये ते पाणी तिथं मुरत आहे आणि तसं त्या नाल्याच्या ह्या बाजूला कुणीतरी एक बिल्डिंग बांधलेलं आहे, कोणतरी डीसी कोणतरी आहे अधिकारी, त्यानं गावाच्या लोकांना ह्याच्यामध्ये विश्वासात न घेता अतिक्रमण करून नाल्यासुद्धा त्यांनी माती टाकून ते मुजवलेलं आहे आणि ते पाणी इकडे हे बावडीमध्ये मुरलं आहे। उद्या भविष्यकाळामध्ये हे पाणी गावाला गेल्यानंतर गावच्या लोकांना मोठा याच्यावरती परिणाम होणार आहे। याची ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची ताबडतोब याची निरीक्षण करून
याची दक्षता घेऊन ह्याच्यावरती निर्णय घ्यावा. नाहीतर गाव मर्यादित मोर्चा नेण्यात येईल. ग्रामपंचायत नेण्यात येईल. आणि ग्रामपंचायत सुद्धा माहिती नसते वेळी ग्रामपंचायत सुद्धा घरपट्टी भरपूर अतिक्रमण केलेलं आहे. सुविधा न होता पाणीपट्टी, हेल्थ पीठ, रस्तागान, गटरकरण याचा अतिक्रमण करून पैसा बनकरण्यासाठी भरपूर वाढलेले आहेत. 10 पैशाचं एकदम 1 रुपये केलेला आहे. सुविधा नसतील सुद्धा त्यांनी आम्हाला बेनकर्णी गावच्या लोकांना न सांगता न करता त्यांनी अतिक्रमण करून गावच्या लोकांना विश्वासात न घेता भरपूर त्रास दिलेला आहे. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दक्षता घेऊन याच्यावरती ताबडतोब याच्यावरती निर्णय घ्यावा. ती कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी अशा गावच्या वतीनं व ग्रामपंचायत कमिटीच्या वतीनं त्यांना आम्ही निर्णय घेतलेला आहे.